कम इन. सर गुड मॉर्निंग. मला अनिका संग जरा बोलायचं. मी तिला बाहेर घेऊन जाऊ. अनिका बाहेर सर, मला तुझ्या संग बोलायचं आहे. पण मला नाही बोलायचं आहे. आणि मी काय येऊ बाहेर? गावच्यात तुला दिसत नाही का मी सगळी इथे इम्पॉर्टंट कन्व्हर्सेशनच्या मध्ये, त्यात तुला का मध्ये मध्ये करायचं आहे? एक मिनिट. कबळी काय झालंय काय? सर सॉरी, मी तुम्हाला जरा त्रास देतोय. खरं अनिकाच्या गाडीनं आपल्या कॉलेजचे शिपाई दत्तू मामा यांना धक्का लागला आणि त्यांना दुखापत झाली. एक्सक्यूज मी, त्यांना दुखापट और वडेवर जे काही झालंय ना ते त्यांच्या स्वतःच्या मिस्टेकमुळे झाले. माझी काही मिस्टेक नाही आहे. माझी कार येत होती, त्यांना सरकायचं होतं. सिम्पल. ए येड्या डोसक्याचे, शासनानं आपल्या कॉलेजच्या बाहेर बोर्ड लिहिलाय, तो काय तुला कळत नाही का? पुढं माणूस बी वाचत. त्यावर सरळ सरळ लिहिले का हा शैक्षणिक परिसर आहे, वाहनं हळू चालवा. मग तुझ्या डोळ्यात काय खाचा पडल्यात काय? तू मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असणार. तुला गाड्या फास्टच चालवायच्या असतात की नाही कॉलेजमध्ये? ए कोण तू? हा, इथे आतमध्ये मीटिंग चालू आहे आणि तू कोण आम्हाला शहाणपणा शिकवणारी? मी एवढंच सांगायला आलोय की आजपासून आपल्या कॉलेजच्या आतमध्ये कुणाच्या बी गाड्या येणार नाहीत, त्या बाहेरच लागणार. आणि आता सध्याला अनिकाची गाडी आत आहे, ती बाहेर काढायला लागणार. बघा ना, गंमतच आहे मोठी. हे तू सांगणार आम्हाला? कोण आहे मी? या कॉलेजची ट्रस्टी आहे मी, हो ना? त्यामुळे इथे काय नियम लावायचे हे तू सांगणार का आम्हाला? अजिबात नाही. इथे अनिका म्हणेल तेच नियम असतील आणि सगळ्यांनी तसंच वागायचं. जा बाहेर जा. ए इडियट, तुझ्या लायकीप्रमाणे वाग. गाडी साफ कर. मला नियम बियम शिकवू नको ग. जा जा चल, गाडी साफ कर. आणि हां, वन थिंग टू रिमेंबर, तू माझ्या आजीच्या गाडीने आज आली, दॅट डझंट मीन की तू क्वीन झाली. त्यामुळे काय कर, गाडी साफ कर. चांगलीच पुसतो. सगळ्यांनी इकडे या. या 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 लवकर. आपल्याला ही गाडी गेटच्या बाहेर काढायची. नियम सगळ्यांना सारखेच आहेत, त्यामुळे नियमापुढे कुणी बी मोठा लहान नाही. ही अनिकाची गाडी असली तरी बी आत्ता ती गेटच्या बाहेर गेलीच पाहिजे. आपल्याकडे चावी आहे. या पुढं कोण चालवतंय? एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा, हे कॉलेज आमचं आहे. जो कोणी अनिकाच्या गाडीला हात लावेल किंवा ती गाडी बाहेर ढकलेल त्याला मी या कॉलेजमधनं काढून टाकेन. एवढं ध्यानात ठेवा. ठीक आहे, धक्का मारून आपण गाडी बाहेर काढूया. चला. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा, तळहाताच्या रेषांवरती, तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा. वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी. कमळी 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 कमळी. अरे एक मिनिट. काय करताय काय तुम्ही? सर अहो, आजपासून कॉलेजच्या आवारात कुणी बी गाड्या लावणार नाही. ही अनिकाची गाडी आहे. ती ऐकत नव्हती म्हणून आम्ही धक्का मारून तिची गाडी गेटच्या बाहेर काढायलोय. चावी लागलेली. एक मिनिट पकड.
ग्रॅनी आजी. नाही नाही बेटा नाही, थांब जरा. हा असा आतताईपणा बरोबर नाहीये. तुझ्या लक्षात येत आहे का, सगळी मुलं आणि मुली तिच्या सोबत आहेत. तू तिकडे गेलीस तर तू एकटी पडशील. ते तुझ्याशी कसे वागतील सांगता येणार नाहीये. आणि आता तू जायचं नाहीस तिकडे. बघ शांत. ग्रॅनी आजी रिश येतो. रिश का कायम त्या गावच्याची मदत करत असतो आणि सतत सारखं सारखं. आलो. हे बाई तुझ्या गाडीची किल्ली. आता कोणीच पुढे येत नव्हतं म्हणून मीच ढकलून बाहेर काढली. बघ आता त्याचा काय उपयोग होतोय का, कारण आतापर्यंत टोविंग वाल्यांनी तुझ्या गाडीला लॉक लावला असेल. तुला फार महागात पडेल कमळे. सर पाहताय ना, या मुलीला आजच्या आज कॉलेजमधनं काढून टाका. अहो काय कामिनी मॅडम, मी काय तुम्हाला ताटातला खडा वाटलो काय तुम्ही उचलून फेकून द्याल? अहो आपल्या कॉलेजमधला हा नियम जुनाच आहे. मी काय नवीन काय काढलेला नाही. हा तर तुम्ही कदाचित आपलं कॉलेजचं ब्रोशर वाचलेलं नाही. काय राव तुम्ही, अन्नपूर्णा आजींनीच आधीच हा नियम काढलेला आहे. आज फक्त मी सगळ्यांना त्याची आठवण करून दिली. कॉलेजच्या आवारात गाड्या आत येणार नाहीत. आणि आता ह्याच्यासाठी तुम्ही कॉलेजमधनं कुणाला बाहेर काढणार असाल तर ह्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती. राहिला मुद्दा एकदम महत्वाचा, तुम्ही या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून आहे ना व? असा तुमचा गोड गैरसमज आहे का तुम्ही ट्रस्टी असाल तर दाखवा की. ह्या कॉलेजची ट्रस्टी फक्त अन्नपूर्णा महाजन आहे आणि नियमाप्रमाणे त्यांच्याकडचे सगळे अधिकार आता माझ्याकडे आहेत. तेव्हा आता कायद्याने मी तुमची नवीन ट्रस्टी आहे आणि इथला कुठला बी नियम मोडलेला मला चालणार नाही. प्रिन्सिपल सर, तुम्हाला काही शंका काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही बोला. मी कमळी, अन्नपूर्णा महाजन यांची मोठी सख्खी नात आणि या सगळ्याची अर्धी मालकी. ए गावछाप, मग तसंच अर्धी मालकीण मी पण आहे. आय एम ऑल्सो द ओनर. अगं आहेस की मग ओनरनीच बोलायचं असतंय, कामिनी मॅडमनी नाही. मित्रांनो, आता कुणाला बी काय काळजी करायची गरज नाही. आता जोवर मी आहे तोवर कुणाला बी कसलाच त्रास होणार नाही. गुलाबचा फाहीचा फक्त सगळ्यांना कॉलेजचे नियम पाळावे लागतील हाताच्या रेषांवरती आणि जे नियम पाळणार नाहीत ते खपवलं जाणार नाही. रेषांवरती आपल्या कॉलेजमध्ये फक्त अन्नपूर्णा आजींचा शब्द पाळला जाणार. त्यांच्या माघारी कुणी बी फॅमिली मेंबर येऊन इथं काय बी सांगू शकत नाही.